नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण पहा या व्हिडिओमध्ये महावितरण विभाग, लक्षात ठेवायचे मित्रांनो, महावितरण विभाग म्हणजेच MSCB यासाठी भरतीसाठी जे महत्त्वाचे प्रश्न काय आहेत ते आपण पाहणार आहोत। आणि हे जे प्रश्न आहेत मित्रांनो, पहा दरवर्षी आपल्याला अशाच पद्धतीचे म्हणजे यापैकीच काही प्रश्न विचारले जातात। हे महत्त्वाचे प्रश्न आहेत। तर आपल्याला PDF डाउनलोड करायची असेल या व्हिडिओची तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, मराठी नोकरी। मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉइन करायचं आहे। म्हणजे तुम्हाला ज्या काही अशा विविध सरळ सेवा भरती आहेत यांच्या पूर्ण ज्या PDF नोट्स आहेत तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। तसे मित्रांनो, हा जो प्रश्नसंच आहे हा मॉक टेस्ट पद्धतीने घेण्यात येत आहे। पहा, मॉक टेस्टमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल आणि 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर द्यायचं आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा आपला प्रश्न पहिला आहे। पहा प्रश्न, विद्युत कायदा 2003 मध्ये एकूण किती कलम आहेत? पहा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा महावितरणामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा दरवर्षी जवळपास विचारला जातो। पहा, विद्युत कायदा आहे तो 2003 चा आहे आणि या कायद्यामध्ये एकूण कलम किती आहेत? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, कमेंट करून उत्तर देत राहा। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, एकूण 185 कलम आहेत। कशामध्ये? विद्युत कायदा 2003 चा त्यामध्ये। प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतामध्ये इलेक्ट्रिसिटी बोर्डचे किती रिजनमध्ये विभाजन केले आहे? म्हणजे किती बोर्डमध्ये विभागणी केली आहे? कशाची? इलेक्ट्रिसिटी बोर्डची। महत्त्वाचा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे। हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो, उत्तर देत चालायचं आहे। उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, 5 विभागामध्ये भारतामध्ये पहा इलेक्ट्रिसिटी बोर्डची 5 रिजनमध्ये विभागणी केली आहे। लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 3 आहे, पहा अर्ज प्राप्त झाल्यानंतर किती दिवसाच्या आत ग्राहकास विद्युत जोडणी मिळावी? अर्ज एक वेळा प्राप्त झाला तर त्यापासून किती दिवसाच्या आत ग्राहक जो आहे म्हणजे कस्टमर जो आहे, कंझ्युमर, त्याला किती दिवसाच्या आत विद्युत जोडणी मिळाली पाहिजे? महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, 1 महिना म्हणजे 30 दिवसाच्या आत। लक्षात ठेवायचे 30 दिवस म्हणजे 1 महिना, 30 दिवसाच्या आत। प्रश्न क्रमांक 4 आहे, कमी दाबाचे रूपांतर जास्त दाबावर करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला काय म्हटले जाते? पहा, कमी दाबाचं रूपांतर कशामध्ये करतो? जास्त दाबामध्ये म्हणजे जास्त प्रेशरमध्ये रूपांतर करतो। जे असं ट्रान्सफॉर्मर आहे त्याला काय म्हटलं जातं? उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, त्याला स्टेप अप असं म्हटलं जातं। महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे। आपल्याला जर या अशा व्हिडिओची म्हणजेच या व्हिडिओचे जर PDF नोट्स डाउनलोड करायचे असतील तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, पहा न्यूट्रॉन कोणता विद्युत चार्ज धारण करतात? न्यूट्रॉन जे आहेत ते कोणता विद्युत चार्ज? पहा, विद्युत चार्ज धारण म्हणजे करून घेतात। महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, ते भारविरहित असतात। लक्षात ठेवायचे, पॉझिटिव्ह नसतात, निगेटिव्ह नसतात, ते भारविरहित असतात। पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, अल्टरनेटरमध्ये व्होल्टेजची फ्रिक्वेन्सी कोणत्या घटकावर अवलंबून असते? कशामध्ये? अल्टरनेटरमध्ये। पहा, व्होल्टेजची जी फ्रिक्वेन्सी आहे ती महत्त्वाने कोणत्या घटकावर अवलंबून असते? महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, वरील दोन्ही। तर पहा मित्रांनो, वरील दोन्ही म्हणजे काय? पोलची संख्या आणि रोटरचा वेग या दोन्हीही घटकावरती अल्टरनेटरमध्ये जी काही व्होल्टेजची फ्रिक्वेन्सी आहे ही अवलंबून असते। महत्त्वाचा प्रश्न आहे, वरीलपैकी दोन्ही याचं उत्तर येणार आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, पहा कोणत्या ट्रान्सफॉर्मरमध्ये एकच वाइंडिंग प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग म्हणून कार्य करत असते? पहा, कोणतं ट्रान्सफॉर्मर आहे त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये एकच वाइंडिंग प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग असं कार्य करत असते? महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, ॲटो ट्रान्सफॉर्मर। म्हणजे ॲटो ट्रान्सफॉर्मरमध्ये एकच वाइंडिंग ही प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग म्हणून काम करत असते। पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, पहा ट्रान्सफॉर्मरचा नो लोड करंट फुल लोड करंटच्या किती टक्के असतो? पहा, नो लोड करंट तो फुल लोड करंटच्या किती टक्के असतो? कशामध्ये? ट्रान्सफॉर्मरमध्ये। महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, 1 ते 3% एवढा असतो। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 9 आहे, पहा ॲटम मधील प्रोटॉनच्या संख्येस काय म्हटले जाते? पहा, ॲटम मध्ये जे प्रोटॉन आहे त्याच्या संख्येला काय म्हटले जाते? महत्त्वाचा मित्रांनो प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, त्याला ॲटॉमिक नंबर असं म्हटलं जातं। आणि मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत सर्व पहा हे महावितरणात रेग्युलर आणि वारंवार येणारे प्रश्न आहेत, त्यामुळे हे प्रश्न आपण घेत आहोत आणि हे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत। याशिवाय आपल्याला पहा जनरल नॉलेजचे देखील प्रश्न विचारले जातील, परंतु जे महावितरणावर असणारे आवश्यक प्रश्न आहेत हे आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करत आहोत। तर प्रश्न क्रमांक 10 आहे, पहा एबोनाइटची कांडी लोकरीच्या कापडावर घासल्यास कोणती वीज निर्माण होते? पहा, एबोनाइटची जी कांडी आहे ती लोकरीच्या कापडावर घासल्यावर कोणती वीज तयार होते? महत्त्वाचा प्रश्न आहे।
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 स्थिर वीज म्हणजे स्टेबल लाईट ही तयार होत असते, स्टेबल करंट. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे, लक्षात ठेवायचं आहे. एवोनाईटची कांडी लोकरीच्या कापडावर घासल्यानंतर स्थिर प्रकारची वीज निर्मिती होते. प्रश्न क्रमांक 11 आहे पहा सातपुडा पर्वताची उपरांग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व तोरणमाळ डोंगर रांगेतील सर्वोच्च शिखर कोणतं आहे. पहा या ठिकाणी आपल्याला 2 कंबाईन क्वेश्चन करून दिलेले आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्न समजून घ्यायचा आहे. पहा सातपुडा पर्वताची उपरांग म्हणून ओळखली जी रांग जाते त्याच रांगेला तोरणमाळ डोंगर रांगेतील सर्वोच्च शिखर आहे. पहा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अस्तंबा शिखर. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12 आहे यात्रेला किंवा परदेशात जाण्यापूर्वी आरोग्य खात्यामार्फत डॅश लस घेणे आवश्यक केले आहे. पहा ज्यावेळी आपण बाहेर यात्रेला किंवा परदेशात म्हणजे फॉरेनला किंवा बाहेर जाण्यापूर्वी आरोग्य खात्यामार्फत एक लस घ्यावी लागते, ती कशाची लस आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. पहा हा आरोग्य सेवकसाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 कॉलराची लस घ्यावी लागते. कधी? यात्रेला किंवा फॉरेनला म्हणजे परदेशात जाण्यापूर्वी. प्रश्न क्रमांक 13 आहे पहा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या शिक्षण संस्थेचं बोधचिन्ह खालीलपैकी कोणतं आहे. पहा रयत शिक्षण संस्थेचं बोधचिन्ह कोणतं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वटवृक्ष म्हणजे वडाचं झाड म्हणून हे बोधचिन्ह आहे. कशाचं? रयत शिक्षण संस्थेचं. याची स्थापना कोणी केली आहे? कर्मवीर भाऊराव पाटील. मित्रांनो यावर आपल्याला 3 पद्धतीने प्रश्न येऊ शकतात. पहा 3 मेथडमध्ये प्रश्न विचारले येऊ शकतात. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? कर्मवीर भाऊराव पाटील. आणि या शिक्षण संस्थेचं बोधचिन्ह काय आहे? तर वडाचं झाड म्हणजे वटवृक्ष. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे पहा राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोन्ही पदे रिक्त म्हणजे त्या जागी कोणी नसल्यास राष्ट्रपती म्हणून कोण कार्य करत असतो. पहा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न समजून घ्या. ज्यावेळी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोघांच्याही पद रिक्त म्हणजे त्या ठिकाणी कोणीही कार्य करत नसतो, त्यावेळी राष्ट्रपती म्हणून कार्य कोण करतो म्हणजे त्याऐवजी राष्ट्रपतीचं जे काम आहे ते कोण करत असतो. महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 त्यावेळी सरन्यायाधीश हे जे आहेत हे राष्ट्रपती म्हणून कार्य बजावत असतात. प्रश्न क्रमांक 15 आहे पहा खालीलपैकी कोणत्या नोटेवर आर्यभट्ट या भारताच्या पहिल्या उपग्रहाचे चित्र आहे. पहा अशी कोणती नोट आहे की त्या नोटेवर, नोट म्हणजे आपले चलनातील नोट, लक्षात ठेवायचे, त्या नोटेवर आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह आहे त्या उपग्रहाचे चित्र दिलेले आहे. ती कोणती नोट आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2 रुपयाची नोट आहे. त्या नोटेवरती आर्यभट्ट जो आपला भारताचा पहिला उपग्रह आहे याचं चित्र दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 2 रुपयाची नोट. प्रश्न क्रमांक 16 आहे पहा ओहमचा नियम खालीलपैकी कोणत्या घटकावर आधारित आहे. पहा ओहमचा जो नियम आहे तो कोणत्या घटकावरती आधारलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. तर पहा वरील सर्व मध्ये काय आहे? विद्युत दाब, विद्युत प्रवाह आणि विद्युत विरोध या तिन्ही घटकावरती ओहमचा नियम हा आधारित आहे. पर्याय क्रमांक किती आहे? पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा देखील इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये मोडला जातो. प्रश्न क्रमांक 17 आहे पहा विजेच्या वहनाला विरोध करणाऱ्या मात्र प्रवाह वाहू देणाऱ्या पदार्थाला काय म्हटले जाते. पहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे थोडा कन्फ्युजन प्रश्न आहे. तर प्रश्न काय पहा विजेच्या वाहनाला विरोध करणाऱ्या मात्र पण त्याला प्रवाह वाहू देणाऱ्या पदार्थाला काय म्हटलं जातं. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 त्याला सेमी कंडक्टर असं म्हटलं जातं. तर पहा मित्रांनो सेमी कंडक्टर म्हणजे काय? जे अर्धवहन करतं म्हणजे विजेचा जो वाहनाचा प्रवाह आहे त्याला विरोध करतं तरीही प्रवाह वाहू देतं असे जे पदार्थ आहेत त्याला सेमी कंडक्टर म्हटलं जातं. तर पहा बॅड कंडक्टर म्हणजे असं आहे की त्यामधून वीज ही ट्रान्सफर होऊ शकत नाही म्हणजे वीज ही प्रवाहित होऊ शकत नाही, त्याला बॅड कंडक्टर म्हटलं जातं. यानंतर आहे पहा गुड कंडक्टर. तर गुड कंडक्टर म्हणजे ज्या पदार्थाद्वारे विजेचं वहन हे सुरळीत पद्धतीने होतं त्याला गुड कंडक्टर असं म्हटलं जातं. आणि सेमी कंडक्टर म्हणजे अर्ध वहन होणारं. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे पहा खालीलपैकी कोणता पदार्थ हा सेमी कंडक्टर आहे. पहा मित्रांनो वरचा प्रश्न पहा आणि खालचा प्रश्न पहा. तर 18वा प्रश्न आपला आहे खाली दिलेले काही जे पदार्थ आहेत त्यापैकी सेमी कंडक्टर म्हणजे अर्धवहन करणारे. अर्धवहन म्हणजे काय? विजेचे जे वहन आहे त्याला विरोध करतं तरीही प्रवाह वाहू देतं असा पदार्थ कोणता आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 सिलिकॉन हे जे आहे सेमी कंडक्टरमध्ये गणलं जातं. महत्त्वाचा प्रश्न आहे पर्याय क्रमांक 4. प्लॅस्टिक हे जे आहे हे बॅड कंडक्टर. लक्षात ठेवायचे प्लॅस्टिक हे बॅड कंडक्टरमध्ये मोडलं जातं कारण प्लॅस्टिकमधून ही वीज प्रवाहित होऊ शकत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 सिलिकॉन आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे संजीवनी जाधव, PU चित्रा, अजय कुमार सरोज हे जे खेळाडू आहेत हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत. पहा 3 खेळाडू आहेत संजीवनी जाधव, PU चित्रा आणि अजय कुमार सरोज. हे 3 खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 धावण्याची शर्यत म्हणजे रनिंगसाठी असणारे हे
महत्त्वाचे खेळाडू आहेत. प्रश्न क्रमांक 20 आहे, जगातील सर्वात वेगवान सुपर महासंगणक समिट कोणत्या देशाचा आहे? पहा, जगातील सर्वात वेगवान सुपर कम्प्युटर समिट जे आहे ते कोणत्या देशाचा आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमेरिका देशात जगात सर्वात वेगवान असणारा महासंगणक म्हणजे सुपर कम्प्युटर आहे. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. तर पहा प्रश्न आपला 21वा आहे, सेलचे डॅश व डॅश हे दोन प्रकार पडतात. तर पहा मित्रांनो, सेल म्हणजे आपला विद्युत घट, लक्षात ठेवायचे विद्युत घट आपण त्याला सेल म्हणतो. तर त्या सेलचे जे प्रकार आहेत ते कोणते प्रकार आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे, दोन प्रकार पडतात ते प्रकार कोणते आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 प्रायमरी आणि सेकंडरी सेल. पहा, सेलचे प्रायमरी आणि सेकंडरी सेल असे दोन प्रकार पडतात. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, 5 दिवसांचा आठवडा प्रथम कोणत्या देशात सुरू करण्यात आला आहे? पहा, 5 दिवसांचा आठवडा म्हणजे 5 दिवस फक्त काम असणार आहे. 5 दिवसांसाठी काम असणारा आठवडा कोणत्या देशामध्ये सर्वात आधी सुरू करण्यात आला होता? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 अमेरिका देशामध्ये सर्वात आधी 5 दिवसांचा आठवडा केला होता आणि हे जे केलं आहे ते 1908 साली केलं आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचं, आपल्याला यावर प्रश्न विचारला होता कोणत्या वर्षी? 1908 साली. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPL 2019 म्हणजे 2019 मध्ये जे IPL झालं त्या क्रिकेट स्पर्धेचा विजेता संघ कोण आहे? म्हणजे सरळ प्रश्न आहे, 2019चा जो IPL विजेता आहे तो कोण आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 मुंबई इंडियन्स. ही जी टीम आहे ही IPL 2019 ची विजेता टीम आहे. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार 2020 हा कोणाला जाहीर करण्यात आला होता? पहा, ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कार 2020 कोणाला देण्यात आलेला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. हा जो पुरस्कार आहे मित्रांनो पहा, हा फेब्रुवारी 2020च्या काळामध्ये देण्यात आलेला पुरस्कार आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डेव्हिड वॉर्नरला. पर्याय क्रमांक 3. तर या व्हिडिओचा आपला मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 25. अणूच्या केंद्राभोवती इलेक्ट्रॉनच्या जास्तीत जास्त किती कक्षा असू शकतात? पहा, अणूचं केंद्रक आहे त्या केंद्राभोवती इलेक्ट्रॉनच्या जास्तीत जास्त किती कक्षा म्हणजे किती ऑर्बिट असू शकतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 जास्तीत जास्त 7 कक्षा असू शकतात. कशामध्ये? अणूच्या केंद्राभोवती इलेक्ट्रॉनच्या. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबणार आहोत. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचा आहे, आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो PDF मिळवण्यासाठी मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, या चॅनलला एक वेळा जॉईन करा म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारच्या PDF नोट्स त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.